तर आपली पुन्हा भेट झाली माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. तर जसं तुम्ही फर्स्ट ब्लॉगला प्रेम दिलं तसं ह्याही ब्लॉगला द्या. आणि खूप दिवसांपासून विचार चाललेला का सेकंड ब्लॉग कशावर बनवू. नंतर आठवलं काच शुक्रवार आहे आणि आपल्या इथे पापडीचा बाजार खूप फेमस आहे वसईमध्ये. तर मी आणि सोनलने असा विचार केला, सोनल म्हणजे माझी मैत्रीण, सोनल आणि मी पापडीच्या बाजारात चाललो मावरं घेवायला. तर बघू पुढे काय होतं. मी आता चालले सोनलच्या घरी. फ्रेंड्स, मी पोचले सोनलच्या घरी. बघूया मॅडम काय करतायत. काय ग, तर बघा हे मॅडम उठून तयार आहेत, खाली आल्यात. तर ही माझी फ्रेंड आहे सोनल. आम्ही मेकअपला पण जोडीलाच असतो, सगळीकडे जोडीला असतो. तर आम्ही आता निघालात पापडीच्या बाजारात. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही पोचलेत पापडीच्या बाजारात. बघू आता कंच मावरं भेटते. हाय पापडीचा तलाव. भाजीपाला मार्केट. मम्मीने लाडू सांगितले, तिला जाम आवडतं. अच्छा, तुला माहित. आमचा बाजार झालाय आणि आता आम्ही घरी निघालेत आणि पाऊस पण लागलाय. आता या पिशव्या कशा न्यायच्या घरी. आम्ही डीमार्टला पोचलोय, थोडं सामान घ्यायचं आहे म्हणून. असं होऊच नाही शकत का आम्ही कुठे गेलेत आणि पाऊस नाही लागलाय. तो भिजवायला येतेच आम्हाला, थोडंसं काय होणार. 2 मिनिटाचा रस्ता होता आणि परत आलाच तो शेवटी. सगळं काय बरं आहे पण ही ट्रॅफिक नको. आम्ही आता घरी पोचलोय आणि आम्हाला भेटले कर्दी, कोलबी आणि बोंबील. तिथे खूप गर्दी होती म्हणून दाखवता नाही आलं. मी घरी आलो आणि दाखवलं. आता आपण याला चालू. फाडून घ्यायचं मधून, सगळं फाडून एकदा दाखवलं. आम्ही आता कोलबी निसतो, त्याला जायला अर्धा तास.
मिसळची पारू. आपण सोनलला विचारू काय खाणार. सोनल काय खाणार. तर आता आपण प्रॉन्स बिर्याणी बनवत आहे. मग आपल्याला आता काय काय लागणार आहे ते मी दाखवते. तसं तुम्ही लिहून घ्या. ती तांदूळ, अद्रक, मिरची, लसूण, पुदिना, गरम मसाला, अख्खा गरम मसाला, हळद आणि आपला आगरी मसाला आणि मीठ, लिंबू, टमॅटो, कांदा आणि चिंचेच्या बदली तुम्ही कोकम नाहीतर लिंबू यूज करू शकता. ओके. सोनल कांदे सोलते. एकीकडे भात ठेवला आहे बिर्याणीसाठी आणि इथे कर्दी फ्राय करून घेऊ. आणि आपलं मावरं निसून झालं आहे सगळं. तेल घेऊ का. तेल नाही, ते कॉफी आहे ती. कर्दीत आपण मसाला, हळद, गरम मसाला आणि जिरा पावडर, धना पावडर टाकून मिक्स करून घेऊ आणि थोडं शिजवायला ठेवू. थोडंसं त्याच्यात ॲड करू चिंचेचं पाणी. कर्दी रेडी होईल 15 मिनिटात. थोडंसं शिजून झाल्यावर मला बोंबीलमध्ये टाकायचं आहे स्टफिंगला. कांदा टाकतो पहिला, अख्खा गरम मसाला, बिर्याणीमध्ये अख्खा गरम मसाला नसेल तर चव येते. म्हणजे अख्खा गरम मसाला पहिले टाक. कांदा आणि टॅमॅटो. आपण बनवतो कोलंबीची ग्रेव्ही बिर्याणीसाठी. धने पावडर, जीरा पावडर, हळद, आणि आपला मसाला. आणि हे वाटण आहे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. आपण टाकूया कोलंबी, म्हणजेच प्रॉन्स. याच्यात पाणी नाही टाकायचं, चिंचेचं पाणी टाकायचं, कारण ते थोडं वसट असते म्हणून. चिंच नाही तर कोकम, लिंबू पण टाकू शकतो.
ही आहे हार्दिका पाटील आणि यो मितांश पाटील, सोनलचा छोटा भाऊ, काकाचा पोर. पक्का बडबड्या आहे ना ग, बडबड्या. होय, जेवणार ना तू? नाव काय तुझं? बाबू. कोणचा बाबू? बाबू. सांग. मितांश किरण पाटील. पाटील. व्हेरी गुड. मग तू जेवणार का नाही? का नाही जेवणार? मम्मा बोलते. मम्मा भरवेल तेव्हाच जेवणार. स्कूलला गेलेला? हा. बोंबील स्टफिंग करणार आहे. त्याला मधून कापून घेतलंय बोंबलाला आणि आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावायची त्याला दोन्ही साईडून. थोडंसं चिंचेचं पाणी, लिंबू टाकायचं. याच्यात मीठ टाकायचं राहून गेलेलं, त्याच्यात आपण मीठ टाकून घेतलं. आणि हे याच्यात आहे तांदळाचं पीठ, मैद्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा रवा मिक्स करून त्याच्यात मीठ टाकायचं थोडं. आपल्याला स्टफिंगला नंतर लागेल. बस. तर आता 20 मिनटं झालं. आपण हे बिर्याणीचं ग्रेव्ही बघू. थोडंसं शिजू द्या अजून 5 मिनिटं. तर आता बोंबलाला आपण स्टफिंग करतोय. त्याला आपण मॅरिनेट करून घेतलेलं. ह्याला असं उलटं ठेवायचं आणि ह्याचा काटा असते ना त्याला असं लाटण्याने लाटून घ्यायचं, हलू हलू. आणि मग उलट्या बाजूनेच याच्यात ही गर्दी भरायची. आणि एक काड्या स्टिक्स याच्यात असं पोचायचं. तर अशा प्रकारे आपला स्टफिंग रेडी आहे. आता हे सगळं आम्ही करून घेतो. अर्ध्या तासाने आपण आता कोळंबीची ग्रेव्ही बघतोय. झालेलं आहे. आता आपण त्याला मॅनेजमेंट झालं. आपली ग्रेव्ही रेडी आहे आणि भात पण रेडी आहे. याच्यात कलर टाकलाय आणि पुदिना आणि लिंबू लेयर्स बनवण्यासाठी. आता आपण लेयर्स बनवून घेऊ. याला आपण स्मोक पण देऊ शकतो जर तुम्हाला वाटलं तर द्या. आम्ही आता नाही देणार आहे स्मोक. असंच याला स्लो गॅसवर थोडा वेळ शिजवायचं आणि मग आपली
बिर्याणी रेडी. आता आपण बोंबील स्टफिंग करून घेऊ. स्टफिंग केल्यात, फक्त फ्राय करायचं मग झालं. तेल तापायला ठेवलंय, तापलंय. तर आपण ते मगाशी रवा, कॉर्नफ्लॉवर आणि आपलं तांदळाचं पीठ आणि काय मैदा हे सगळं मिक्स करून घेतलेलं. तर ते असं, आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे त्याच्यात एकदा आणि परत एकदा. कारण हे आपलं बाहेर नाही निघावं म्हणून. आता आपण हे फ्राय करणार आहे. असं आम्ही सगळं बनवून घेतो. गाईज आपले डिश रेडी आहेत. हे आहे बोंबील स्टफिंग आणि हे आहे प्रॉन्स बिर्याणी. तुम्ही नक्कीच गटारी स्पेशल हे 2 डिश घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे बनले. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.